मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतयाते। नम श्री शंकरानंद गुरुपादांब जन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे। काल आपण पाहिलं होतं ते म्हणजे ईश्वर कृतद्वैत आणि जीव कृतद्वैत असे आपण दोन्ही बघितले होते। तर त्याच्यात ईश्वर कृतद्वैत म्हणजे आकाशापासून सुरुवात करून ते अगदी छोट्या छोट्या एखाद्या जीवापर्यंत, दगडाच्या कणापर्यंत प्रत्येक गोष्ट ती ईश्वराने निर्माण केलेली आहे आणि जीवाने जी निर्माण केलेली आहे तर ती वेगळ्या पद्धतीची आहे। म्हणजे त्यांनी निर्माण केलेली घरं वगैरे आपण ते लक्षात घ्यायचं नाहीये, पण त्याला उदाहरण जे दिलं होतं तर ते एखाद्या स्त्रीचं दिलं होतं की एकच स्त्री असते पण तिचं नातेसंबंधाने प्रत्येकाचं काय म्हणूया मनातली तिच्या स्त्री जी असते ती वेगळी असते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक जी अस्थिमांसाची आहे ती ईश्वराने निर्माण केलेली आहे, आणखीन मनातली जी आहे ती जीवाने निर्माण केली आहे, त्याला मानसिक म्हणतात। म्हणजे एक ईश्वराने निर्माण केलेली आणखीन दुसरी मनात निर्माण झालेली, अशा दोन तिथे झालेली आहेत। ह्या दृष्टीप्रमाणे तिथे भिन्नता येते, म्हणजे त्यामुळे ईश्वराचं द्वैत वेगळं होतं आणि जीवाचं द्वैत वेगळं। आता प्रश्न बरेच ह्याच्या मागे आहेत की संस्कारानुसार एका स्त्रीचे, एकाच व्यक्तीचे, एकाच गोष्टीचे ते भिन्न काहीतरी लोकांना भिन्न प्रकारचं ज्ञान होतं। काय ग? कोणाचा तरी माईक अनम्यूट झालाय। अच्छा अच्छा, उदाहरण दिलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीने ज्ञान होतं हा विचार आहे। आपल्याला जे ज्ञान होतं म्हणजे काय म्हणूया, प्रत्येकाला जे ज्ञान होतं तर ते कुठच्या गोष्टीचं होतं? दोन पदार्थ असतात, एक असतो तो ईश्वराने निर्माण केलेला आणि दुसरा आपल्या मनात ज्ञानरूप जो पदार्थ असतो तो वेगळा असतो। आणि त्या ज्ञानरूप पदार्थाप्रमाणे आपण जीव द्वैत निर्माण करतो, म्हणजे त्याच्याबद्दलचे आपण भावना वेगळ्या ठेवतो, त्याच्याबद्दलचे संस्कार वेगळे ठेवतो, त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपल्या भिन्न भिन्न होतात आणि त्या प्रतिक्रिया भिन्न झाल्यामुळे सगळा व्यवहार जो आहे तो त्या पद्धतीने चालतो, त्या प्रतिक्रियांच्या मुळे चालतो। आणि ती जी ज्ञानमयी आतमध्ये असते आपल्या, मांसमयी जी आहे, जी ईश्वराने निर्माण केलेली आहे ती तशीच असते, पण जी आपल्याला तिचं ज्ञान होतं त्यामुळे आणखीन त्याच्यावरती आपल्या असलेल्या प्रेजुडाईज म्हणूया आपण, त्याच्यामुळे आपली मानसिक जी प्रतिमा होते ती वेगळी होते, मानसिक प्रतिमा त्रास देते। आता ही कशी काय, म्हणजे बाहेरचा पदार्थ जो आहे तो आपल्याला कसा काय कळतो त्याचाही आपल्याला विचार करायला हवा। तो विचार असा आहे की आपल्याला माहितीये की साचे असतात, आपण केक वगैरे करतो किंवा बाकी कुठच्याही जेली म्हणा, काही ह्या पदार्थांच्यासाठी आपण साचे वापरतो आणि हे साचे जे आहेत तर त्याच्यात ओतलेला पदार्थ त्या साच्याच्या आकाराचा होऊन जातो, कुठचाही असेल त्या साच्याच्या आकाराचा होतो। त्याच्यातला जर का जे काही असेल काय म्हणूया डिझाईन वगैरे त्या साच्याचं ते त्याच्यावरती बरोबर उमटतं। त्या पद्धतीने अंतःकरण वृत्ती आपली डोळ्यातून बाहेर पडते। इथे आता आपलं जे मेडिकल सायन्स आहे ते म्हणा किंवा फिजिक्स म्हणा, हे आणायचं नाही, ते शास्त्र वेगळं आहे, हे शास्त्र वेगळं आहे, एवढं लक्षात घ्यायचं। ह्या शास्त्रात आपण याच्याप्रमाणेच जायचं आणि ते जे शास्त्र आहे तर तिथे त्याप्रमाणे वागायचं। मग आता ही अंतःकरण वृत्ती डोळ्यातून बाहेर पडते
अंतःकरणात चिदाभास असतो, आपण पाहिलं काल सगळं. ते अंतःकरण जे आहे ते संपूर्ण देहाला व्यापून राहतं, त्यामुळे चिदाभास पण पूर्ण देहाला व्यापतो. आत्मा पूर्ण देहाला व्यापूनच असतो, प्राण देह व्यापतात. ही अंतःकरण वृत्ती जी आहे तर ती जेव्हा बाहेर जाते, आपण म्हणतो ना की माझं लक्ष नव्हतं, म्हणजे लक्ष जेव्हा नसतं तर त्यावेळी अंतःकरण वृत्ती त्या इंद्रियाच्या तिथे नसते. ऐकत नाही आपण कधी कधी, म्हणजे कानाची संसर्ग अंतःकरण वृत्तीचा नसतो. अंतःकरण वृत्ती तिथे एकाग्र झालेली नसते. डोळ्यांच्या समोरनं काही गेलं तरी आपल्याला दिसत नाही. अशा वेळेस आपलं मन नाहीये तिथे डोळ्याच्या मागे असं आपण म्हणतो, म्हणजे अंतःकरण वृत्ती नाहीये, म्हणजे चिदाभास नाहीये. जे काय ज्ञान होतं ते त्या चिदाभासाच्यामुळे होतं आपल्याला. आणि चिदाभासाचं काम जे आहे ते आत्म्याच्या अधिष्ठानावरती चालतं. मुळात चिदाभास हा आत्म्याचं प्रतिबिंब आहे. त्या आत्म्याच्या अधिष्ठानावरती तो मागे आहे, म्हणून चिदाभासाचं काम चालतं. उदाहरण आपल्याला 2-4 आहेत. सूर्याचं घेता येईल, की सूर्य स्वतः काही करत नाही, पण त्याच्या प्रकाशात सगळे व्यवहार चालतात. किंवा लोहचुंबक पहा, लोहचुंबक स्वतः लोखंडाचे कण हलवायला जात नाही, त्याचे पॅटर्न बनवत नाही. पण जेव्हा आपण लोहचुंबकावरती कागद ठेवतो, त्याच्यावरती लोखंडाचा चुरा टाकतो, आपण प्रयोग केलेले आहेत हे शाळेत, आणि तो कागद थोडासा असा टॅप करतो बोटाने, तेव्हा त्याच्यावरती त्या ह्याच्या लाईन ज्या असतात फोर्सच्या, त्या उमटतात. त्या लोहचुंबक उमटवतो का त्याच्या प्रेझेन्समुळे, त्याच्या प्रॉपर्टीजमुळे, त्याचे जे काय गुणधर्म आहेत तर त्याच्यामुळे उमटतात. तो स्वतः काही नाही करत, पण त्याचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे ते लोखंडाचे कण हलतात. तसा आत्म्याचा जो स्वभाव आहे तर त्याच्यामुळे हा जो चिदाभास आहे त्याला ज्ञान होत असतं. आत्म्याचा तो स्वभाव आहे, ज्ञानरूपत आहे, आणि चिदाभास त्यामुळे ज्ञान करून घेऊ शकतो बुद्धीच्या साह्याने, अंतःकरणाच्या साह्याने. आता कसं होतं तर अंतःकरण वृत्ती डोळ्यातून बाहेर पडते. इथे त्याला अनेक शब्द आहेत. प्रमाता चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य, प्रमा चैतन्य, अशी 4 चैतन्य म्हटले. काय जरा थोडंसं कठीण सांगितलं की बरं असतं. हे कठीण सांगायचं म्हणून सांगत नाहीये, तरी समजावून घेण्याच्या दृष्टीने जवळ आहे, आवश्यक आहे. आणखीन दुसरं म्हणजे ह्याच्यातला जो सगळ्यात महत्वाचा प्रकरण आहे कुटस्थ दीप नावाचं, ते समजावून घेण्यासाठी ह्या सगळ्याची आत्ता जे सांगणार आहे त्याची नितांत जरूर आहे. आणखीन हे कालचा काय, आजचा काय, किंवा आतापर्यंत जे आपण केलंय ते एकदा ऐकून मला समजलं असं म्हणता येत नाही कधीही. हा परमार्थाच्या प्रांतातला मोठी गोष्ट आहे की हे एकदा ऐकून मला पूर्ण समजलं, समजेल बुद्धीला, पण ते आत उतरत नाही, उमगत नाही. म्हणजे बुद्धीला कळलं तरी ते आतमध्ये कळत नाही, तो मोठा प्रॉब्लेम असतो. तर त्याच्यामुळे ते समजावून घेतल्यानंतर परत वाचायला लागतात. हे ग्रंथ परत परत जर का वाचले तर दर वाचनाला त्यातले वेगळे बारकावे आपल्याला कळतात. म्हणजे आपल्यालाच प्रश्न पडतो की अरे मला हे कळलं होतं पण आता वेगळं कळलंय, आणि हे नक्की होतं. आता आपण पाहिलं की अंतःकरण वृत्ती डोळ्यातनं बाहेर पडते. डोळा कोणाचा, ज्या व्यक्तीचा आहे तर त्याला जीव जो आहे त्याला प्रमाता म्हणतात. म्हणजे प्रमाणांच्या साह्याने ज्याला प्रमाद ज्ञान होतं त्याला प्रमाता असं म्हणतात. जीव प्रमाता आहे. आता हा जो प्रमाता आहे त्याला प्रमातृ चैतन्य, त्याच्यामध्ये चैतन्य आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये ब्रह्म किंवा आत्मा म्हणूया आपण, पूर्ण भरलेला आहे, ओतप्रोत आहे. तो नाही असं रिकामी जागाच नाहीये, त्यामुळे आपल्या शरीरात तो पूर्णपणे व्यापून आहे. याला प्रमातृ चैतन्य म्हणतात. उदाहरण देते की आता हे छोटस एक पुस्तक आहे, ह्या पुस्तकात चैतन्य व्यापून आहे की नाही? आहेच, कारण त्याच्याशिवाय ह्याचं अस्तित्वच मला कळणार नाही. म्हणजे ह्या पुस्तकांनी उपहित केलेलं जे चैतन्य आहे त्याला पुस्तक चैतन्य आपण म्हणूया. त्याच पद्धतीने
ह्या ज्या प्रमात्याने हा जो देह आहे, या देहाने जे उपहित केलेलं चैतन्य आहे त्याला प्रमातृ चैतन्य म्हणतात. जे वेगळं पाडलेलं चैतन्य, वेगळं पाडल्यासारखं, ऍक्च्युअल वेगळं पाडलं जात नाही, वेगळं पाडल्यासारखं जे चैतन्य आहे त्याला प्रमातृ चैतन्य असं नाव आहे. मग आता हा जो प्रमाता आहे त्याच्या इंद्रियातून, ते डोळ्याचं उदाहरण घेतलं कारण आपल्याला डोळ्याचं पटायला पटकन सोपं जातं, कळतं पटकन. मला ज्ञान करून घ्यायचं आहे, परत आता हे पुस्तक आलं, या पुस्तकाचं मला ज्ञान करून घ्यायचं आहे. अंतःकरण वृत्ती डोळ्यातनं बाहेर पडते. उजेड पुरेसा आहे, उजेड जर का नसला तर मला त्या गोष्टीचं ज्ञानच होणार नाही. त्यामुळे शास्त्राने अंधाराचं एक आवरण मानलेलं आहे आणि ते घालवण्यासाठी आधी उजेड पाहिजे पुरेसा. बरं, आता उजेड पुरेसा आहे, हे पुस्तक आहे, ह्याचं मला ज्ञान करून घ्यायचं आहे. माझ्या डोळ्यातून ती अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, ह्या पुस्तकाच्या आकाराची होते, त्याला व्यापते. कशी? ते जे मुशीमध्ये ओतलेलं, मोल्ड मध्ये ओतलेलं म्हटलं ना, त्या पद्धतीने ती त्याला पूर्णपणे व्यापते. आणि वृत्तीने व्यापल्यावर त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण ती दूर करते. तोपर्यंत आपल्याला तो पदार्थ कळत नाही. वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करते आणि मग त्या वृत्तीतला चिदाभास तो पण त्या वृत्तीबरोबर त्या पदार्थाच्या आकाराचा झालेला आहे. वृत्तीतला चिदाभास ह्याच्यातल्या चैतन्याबरोबर एकरूप होतो आणि आपल्याला ज्ञान होतं. चिदाभास ज्ञान करून घेतो. म्हणजे ज्ञानाची प्रक्रिया जी आहे ती ही आहे. एक छोटा मी इथे हे काढलेला आहे, दिसताय का? बघूया, दिसताय? तो माणूस आहे, त्याला म्हटलेलं आहे, इथे ते उलट दिसतंय, सॉरी मी उलट लिहायला हवं होतं. प्रमाता आहे तो, बरोबर? व्यवस्थित दिसतंय. हा प्रमाता आहे, बरोबर आहे. हा प्रमाता आता ह्याच्या डोळ्यातून इथनं हे बाहेर पडलं, अंतःकरण वृत्ती ही बाहेर पडली, आणखीन ह्या घटाच्या आकाराची झाली. घटाला तिने पूर्णपणे व्यापलं. घटाला म्हणायचं प्रमेय, म्हणजे ज्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे ते प्रमेय, त्याला पूर्णपणे व्यापलं तिने. आणखीन अच्छा हे बरं केलं. तर हे जे त्यांनी व्यापलं, तिथे काय झालेलं आहे आता बघा. इथे मला आता दाखवता येणार नाही तुम्हाला, दाखवता येईल का हे? होतोय कर्सर नाही, तर ते त्याने दूर केलं. आणि मग हा जो घट आहे त्याच्यात प्रमेय चैतन्य म्हणून आहे. जसं आत्ता म्हटलं की प्रमात्यामध्ये व्यापून असलेलं चैतन्य ते प्रमाता चैतन्य, अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये जे व्यापून आहे प्रमाण चैतन्य आहे. आणखीन घट जो आहे किंवा ज्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे त्याच्यातलं चैतन्य आहे ते प्रमेय चैतन्य आहे. जेव्हा ज्ञान होतं, म्हणजे जेव्हा तो चिदाभास त्या घटाच्या आकाराचा होतो, प्रमेयाच्या आकाराचा होतो, तर तेव्हा त्याला प्रमात्याला ज्ञान होतं आणि हे ज्ञान प्रमाज्ञान असतं.
प्रमाज्ञानचा अर्थ आहे प्रमाणांच्या साह्याने होणारं यथार्थ ज्ञान. प्रमाणांच्या साह्याने यथार्थ ज्ञान जेव्हा होतं तेव्हा त्याला प्रमाज्ञान असं नाव आहे. इथे त्याला प्रमिती असंही म्हटलेलं आहे. प्रमिती चैतन्य, प्रमा चैतन्य हेही म्हटलेलं आहे. आता हे सोप्या जरा शब्दात म्हणूया की माझी अंतःकरण वृत्ती डोळ्यातनं बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर त्या अंतःकरण वृत्तीमध्ये चिदाभास आहे. डोळ्याला आपण प्रमाण म्हणतो, ज्याच्या साह्याने मला ज्ञान होतं ते प्रमाण आहे. आपण ग्रंथांना प्रमाण म्हणतो, ह्याला काय प्रमाण आहे वगैरे अशा पद्धतीने म्हणतो ना. म्हणजे ज्याच्या साह्याने ज्ञान होतं, निश्चित ज्ञान होतं ते प्रमाण आहे. डोळ्याच्या मधनं ती अंतःकरण वृत्ती चिदाभासासह बाहेर पडली. ज्या पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, मेय आपण म्हणतो, मेय म्हणजे मोजण्यासारखं, प्रमेय. त्या प्रमेयाचं तिथे त्याला तिने व्यापलं. व्यापल्यावरती वृत्ती जी आहे, ती वृत्ती दाखव, अंतःकरण वृत्ती जी आहे, तर ती तिथे पोचल्यावर तिने त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर केलं. तिथे वृत्तीचं साह्य असतं. वृत्ती तिथपर्यंत पोचल्याशिवाय अज्ञानाचं आवरण दूर होत नाही. म्हणून तर आपल्याला समोर असून देखील दिसत नाही, कारण अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत जात नाही. म्हणून वृत्ती तिथे पोचल्याशिवाय ते अज्ञानाचं आवरण दूर होणार नाहीये. मग आता अज्ञानाचं आवरण दूर झालं. ते दूर होता क्षणी, तत्क्षणी, ज्याला युगपत असं म्हणतात, म्हणजे त्याच क्षणी त्या अंतःकरण वृत्तीमधला जो आभास आहे, चिदाभास जो आहे, तर त्याला त्या प्रमेयाचं ज्ञान झालं. ते ज्ञान कसं झालं? त्याला ज्ञान झालं म्हटलं ना, ते कसं झालं? तर आधी जे म्हटलं की हा जो सगळा कागद आहे, संपूर्ण तिथे ब्रह्म आहे असं धरा. त्या ब्रह्मामध्येच प्रमाता आहे, म्हणजे ब्रह्माने त्याला व्यापलाय. मध्ये ते जे प्रमाण चैतन्य आहे तिथेही ब्रह्माने व्यापलेलं आहे. तिथपर्यंत चिदाभास पण आहे दोन्हीमध्ये. त्याच्यानंतर प्रमेय चैतन्य जे आहे तर त्याला देखील ब्रह्माने व्यापलेलं आहे. म्हणजे चैतन्य जे आहे ते तिन्ही ठिकाणी आहेच. पण तरी देखील जेव्हा त्या प्रमाण चैतन्य म्हणजे प्रमाता चैतन्याचं प्रमाणातनं, म्हणजे थोडक्यात डोळ्यातून जेव्हा अंतःकरण वृत्ती गेली तेव्हा त्या घटावरचं तिथे डबल झालं की नाही चैतन्य, एक प्रकारे चिदाभास गेला तिथे. आपल्याला जसं अंतःकरणात ज्ञान होतं, म्हणजे जीवाला जसं चिदाभास ऍडिशनल प्रकाश आहे, तसाच ते ज्ञान ज्याचं व्हायचं आहे तिथे तो ऍडिशनल प्रकाश पडला चिदाभासाचा. आणि त्याने त्या चैतन्याशी एकरूप झालेला, मूळचा एकरूप आहेच तो, पण चिदाभास तिथे पोचल्यानंतर तो पुन्हा त्या चैतन्याशी एकरूप झाल्यासारखा झाला. आणखीन मग मला घट कळला असं प्रमात्याला ज्ञान होतं. लक्षात आलाय का? प्रमातृ चैतन्य पाहिलं की कुटस्थ अधिक बुद्धी अधिक आभास, 3 आहेत त्याच्यात. आता प्रमाण चैतन्य म्हणजे परत डोळ्यातनं ती अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, त्या पदार्थाच्या आकाराची होते, त्या पदार्थावरचं अज्ञानाचं आवरण वृत्ती दूर करते आणि वृत्तीतला चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून घेतो. याला फलव्याप्ती असं नाव आहे. चिदाभासाने व्यापण्याला फलव्याप्ती म्हणतात. आणखीन चिदाभासाला त्यामुळे कधी कधी फल असंही नाव देण्यात येतं. ठीक आहे, कळलं नसलं तर आत्ताच विचारायला हरकत नाहीये. ठीक आहे, एकदा सांगाल परत? सांगते. धन्यवाद. प्रमाता म्हणजे ज्याला ज्ञान होतं, ते ज्याला ज्ञान होतं, ज्या व्यक्तीला, ज्या जीवाला ज्ञान होतं त्याला प्रमाता म्हणतात. प्रमाता प्रमेय वगैरे नावं सोडून देऊया. ठीक आहे, एका कोणाला जीवाला ज्ञान व्हायचं आहे, त्या जीवाच्या कुठच्या तरी इंद्रियातनं अंतःकरण वृत्ती बाहेर जाते आणि ज्या पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं आहे त्या पदार्थाच्या आकाराची होते अंतःकरण वृत्ती. कशी होते? तर आता दुसरं उदाहरण चांगलं आहे तर ते पाण्याचं उदाहरण आहे.
हा प्रमाता चैतन्य जो आहे, तर ते आपण तळ्यातलं पाणी धरूया. तळ्यातनं पाट काढतात, त्याच्यापासून जे प्रमाण चैतन्य निघतं आणखीन त्या पदार्थापर्यंत पोचतं ते पाटातल्या पाण्यासारखं आहे. आणि मग पाटातलं पाणी एखाद्या झाडाच्या आळ्यात जातं, त्या आळ्याच्या आकाराचं होतं. बरोबर आहे, पाणी त्याच्या आकाराचं होऊन जातं आपोआपच, त्याला वेगळं करायला लागत नाही. तसं हे जे अंतःकरण वृत्ती जी आहे, तर ती त्या पदार्थापर्यंत पोचते आणि त्या पदार्थाच्या आकाराची होते. इथे काय झालं, चैतन्य सगळीकडे एकच आहे, पण तरी देखील हे भेद आपल्याला करायला लागतात, कारण आधी आपल्याला तो घट माहीत नसतो. जेव्हा अंतःकरण वृत्ती तिथे पोचते आणखी त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर करते, त्यावेळेस चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून घेऊ शकतो. चिदाभासाने हे ज्ञान करून घेतलं की मग मला कळलाय असा व्यवहार होतो, मग मला त्याचं ज्ञान होतं. पण इथे चैतन्य जे तीन म्हटलेली आहेत, एक जीवातलं चैतन्य, दुसरं वृत्तीतलं चैतन्य, म्हणजे वृत्ती चैतन्यातूनच जाते, वृत्ती चैतन्य आणि चिदाभास पण आहे. आणखीन तो ज्याचं ज्ञान करून घ्यायचं त्या पदार्थातलं चैतन्य. इथे सगळीकडे चैतन्य व्यापून आहे, पण त्या चिदाभासामुळे तिथपर्यंत तो तिथपर्यंत गेलाय असा व्यवहार होतो, म्हणजे जाणल्याचा व्यवहार होतो. आणि तेव्हा मला मग ज्ञान होतं. याच्यासाठी माझं लक्ष नव्हतं वगैरे जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे मला त्यामुळे कळलं नव्हतं. लक्ष नव्हतं म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती कानाच्या मागे नव्हती, मला दिसलं नाही, माझी अंतःकरण वृत्ती डोळ्याच्या मागे नव्हती, तिथनं ती बाहेर गेली नाही, ज्ञान करून घेतलं नाही. आता आत्मज्ञानाच्या बाबतीत काय होतं की तिथे वृत्ती व्याप्ती आहे पण फलव्याप्ती नाही. वृत्ती व्याप्ती कशी आहे, आत्मज्ञानाच्या वेळेस आपण सोहम सोहम किंवा नाम म्हणूया आपण, ते आपण घेत असतो. हे नाम घेतोय आपण किंवा सोहम म्हणतोय. सोहम ही वृत्ती आहे, ते ब्रह्म मी आहे. तिथे जेव्हा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होतं, पूर्ण एकाग्रता आहे, दुसरं मनात काहीही शिल्लक नाही, असं ज्या वेळेस होतं तेव्हा त्या वृत्तीने त्या ब्रह्माला व्यापलाय असं म्हटलं जातं. जेव्हा ही बुद्धी अत्यंत सूक्ष्म होते आणि अत्यंत सूक्ष्म होऊन ती व्यापते, त्यावेळेस वृत्ती व्याप्ती झाली असं म्हणता येतं. आणि तिथे चिदाभास जो आहे तो वेगळेपणाने ज्ञान करून घेऊ शकत नाही. याला कारण चिदाभास हा त्या ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. म्हणून माऊलींनी म्हटलंय की परतोंती पाठीमोरे ठाके, आपण्या आपण पे देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्वते मी. म्हणजे काय आहे की चिदाभास ज्ञान करून घ्यायला जातो, म्हणजे स्वरूपाकडे मागे वळतो. सोहम जेव्हा म्हणतो तर तेव्हा तो स्वरूपाकडे वळलेला आहे. आणखीन तो स्वतःलाच बघतो, पाहिल्याबरोबर तेच तत्व मी आहे असं म्हणून तो त्याच्यात विलीन होऊन जातो, तिथे समाधीला. म्हणजे चिदाभास तिथे वेगळेपणाने ज्ञान करून घेत नाही. हे लक्षात यावं यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे. आणि ही बुद्धिवृत्ती जर का सूक्ष्म व्हायला हवी असली तर त्याच्यासाठी आपल्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना, श्री गुरूंची सेवा, अभ्यास, हे सगळं करण्याची आवश्यकता असते. या सगळ्याच्या साह्याने आपली बुद्धिवृत्ती सूक्ष्म होत जाते, त्याच्याशिवाय ती सूक्ष्म होणार नाही. आणि सूक्ष्म झाल्याशिवाय केवळ ती सोहमकार होऊ शकत नाही. साधनाच्या बाबतीत अगदी हे लक्षात घ्यायचं की सूक्ष्म झाल्याशिवाय ती काहीही करू शकत नाही. आणि सूक्ष्म करण्यासाठी अभ्यास हा एकमेव उपाय आहे. निष्काम कर्म, शुद्ध कर्म, निष्काम उपासना आणि अभ्यास. अभ्यास येणं तू कौंतेय वैराग्य येण्याची गृह्यते म्हणून जे भगवंतांनी म्हटलंय ते त्यासाठी म्हटलेलं आहे. आता मला 31व्या श्लोकाचा अर्थ सांगा म्हणून एक आलं आहे. नाही बाबा, काय हे काय द्यायचं? 31व्या श्लोकाचा तोच अर्थ आहे बघा आता, की घटज्ञान होताना
मातीचा बनलेला घट हा एक विषय असतो. विषय आहे म्हणजे प्रमेय आहे, ज्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे ते आहे. साभास अंतःकरण वृत्ती म्हणजे ज्या अंतःकरण वृत्तीमध्ये तो चिदाभास आहे, ती अंतःकरण वृत्ती जेव्हा त्या घटाच्या आकाराची होते त्यावेळी ती त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर करते. म्हणून मातीचा घट अंतःकरण वृत्तीला कळतो असं म्हटलं जातं. आता जे आपण म्हटलं ते हे आहे की अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत गेल्याशिवाय तो घट कळत नाही, म्हणून तो अंतःकरण वृत्तीला कळतो असा व्यवहार होतो. जरी तो प्रत्यक्षात चिदाभासाच्यामुळे ज्ञान होत असलं तरी चिदाभास अंतःकरण वृत्तीत असतोच, म्हणून तो अंतःकरण वृत्तीला कळतो असं म्हणण्यात येतं. आणि दुसरं म्हणजे अंतःकरण वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करते, आणखी मग चिदाभास ज्ञान करून घेते. म्हणून अंतःकरण वृत्तीशिवाय पदार्थ कळत नाही. म्हणून घट हा अंतःकरण वृत्तीला कळतो आणि वृत्तीला व्यापून असलेला चिदाभास वृत्ती बरोबर घटाकार झाल्यानं ज्ञान होतं. आता जे म्हटलं की चिदाभास रूप चैतन्य त्या घटरूपी चैतन्य, घटात जे चैतन्य आहे ज्याला आपण आता प्रमेय चैतन्य असं म्हटलं, त्या चैतन्याचे एकरूप झाल्यानंतर मला घट कळला असं आपल्याला होतं. हा जो घट आहे हा ज्ञानरूपी आहे, हा आतमध्ये आपल्याला कळतो. बरोबर आहे. अंतःकरण वृत्ती आतमध्ये आहे की नाही? अंतःकरण वृत्ती आतमध्ये असल्यामुळे ती जरी तिथपर्यंत बाहेर गेली आणखीन मला ज्ञान झालं तरी ते ज्ञान मला होत आहे की नाही? म्हणजे एक घट तिथे ज्ञानाचा आहे आणि एक घट मातीचा आहे. हा ज्ञानाचा जो घट आहे तर हा घट मला त्याचं ज्ञान झाल्यानंतर हा मला आवडला, हा मला नको, हा चांगला आहे, ह्याला सांभाळा, अशा पद्धतीने आपले रिॲक्शन्स यायला लागतात. म्हणजे आपलं ज्या सगळ्या त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत त्या त्या ज्ञानाच्या घटामुळे आहेत. जोपर्यंत तो केवळ मातीचा घट असतो तोपर्यंत आपले रिॲक्शन नसतात. हा ज्ञानमय घट कोणाला कळतो? तर तो साक्षीला कळतो असं म्हणण्याची पद्धत आहे. साक्षी चैतन्य म्हणजेच प्रमातृ चैतन्य, म्हणजेच त्याला कुटस्थ चैतन्य असंही म्हणतात. पण त्याला साक्षी चैतन्य केव्हा म्हणतात? सगळं ज्ञान जे आहे तर ते साक्षीचं आहे असं म्हणतात, कारण त्याच्या अधिष्ठानावरती ज्ञान होतं आणि साक्षी अलिप्तपणे तो बघत असतो, म्हणून त्याला तिथे साक्षी असं नाव दिलं. साक्षीत्व आपल्याला माहितीये, तिथे अलिप्तपणा आहे, त्याच्याशी तो इन्व्हॉल्व्ह होत नाही, म्हणून त्याला साक्षी चैतन्य असं नाव दिलेलं आहे. आणि हा घट जो आहे हा साक्षीला कळतो असं म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? कोणीतरी विचारलं होतं मला 31वा समजावून सांगा म्हणून. आलं लक्षात. हा, म्हणजे हे दोन असे पदार्थ होतात, एक ज्ञानमय, आणखीन एक जो आहे तर तो मृण्मय. जसं स्त्रीच्या बाबतीत म्हटलं की एक मांसमय असते आणखीन एक मनोमय असते. मनोमय जी असते तीच ज्ञानमय असते. मनाने तिचा आकार धारण केल्यानंतर आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे तर त्याच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया येतात आणि त्याच्यामुळे आपला त्या व्यक्तीशी व्यवहार होतो. ह्या प्रतिक्रिया संस्कारांच्यामुळे होतात. आपलं जे त्रिगुणांचा प्रकृती आहे त्यानुसार आपल्या प्रतिक्रिया होतात. म्हणून बाह्य पदार्थ जरी एकच असला तरी देखील मनातली प्रतिमा त्याची भिन्न भिन्न होते आणि म्हणून प्रतिक्रिया पण भिन्न भिन्न उमटतात. जर का मनात प्रतिमा अशी झाली नाही, म्हणजे चिदाभासाने व्यापलं नाही, तर त्या पदार्थाचं ज्ञानच होणार नाही आणि प्रतिक्रिया पण येणार नाहीये. मग बंधाला कारण काय आहे? तर ह्या प्रतिक्रिया कारण आहे. ती जी मांसमयी स्त्री म्हणा किंवा मृण्मय घट म्हणा किंवा अनेक पदार्थ असतात, सोन्याचे म्हणा, हिऱ्याचे म्हणा, लोखंडाचे, जे काय आहे तो प्रत्येक पदार्थ जो आहे तर त्याची आपल्या मनात प्रतिमा तयार होते. लोखंड नको, सोनं किती चांगलं, पण जर का सुरी म्हटली तर ती लोखंडाची सवय ना. ती सोन्याच्या सुरीने किती कापता येणार आहे? त्याच्यात काहीतरी मिसळल्याशिवाय त्यांनी कापता येणार नाही, सुरी जरी त्याची केली तरी. म्हणून प्रत्येक पदार्थाचा आपल्याला उपयोग असतो, आणखी ज्याचा आपल्याला उपयोग वाटतो, आपल्याला जे गरज वाटते ती गोष्ट आपल्याला आवडते. म्हणजे आपल्या रिॲक्शन ज्या असतात
तर त्या आपल्या मानसिक प्रतिमेच्या सारख्या असतात. कोणीतरी माणूस पाहिला, कधीतरी अनुभव आलेला असतो, चांगला आहे हा, दुसरा येतो वाईट आहे. कशावरनं? कधीतरी ते आपल्याला तसं मनात इम्प्रेशन झालेलं असतं, तसा संस्कार झालेला असतो, पण त्यावेळेस तो तसा वागला म्हणजे कायम तसाच असेल असं नाहीये. हे आपण विचारात घेत नाही. आपण मनात एक प्रतिमा तयार करून ठेवतो, आणखी त्यानुसार वागतो. ह्या मनातल्या प्रतिमा ज्या आहेत अनुकूल आणि प्रतिकूल, त्या बंधाला कारणीभूत आहेत. एक विचारायचंय. हा बोला. आधी घट घट कळतो आणि नंतर मन विचार करतं का? म्हणजे कळल्यानंतर त्याच्यावरती अनुकूल प्रतिकूल भाव येणार आहेत की नाही? म्हणजे मला हा प्रश्न आहे की जसं आपण पाहिलं की डोळ्यांनी आपण तिथे गेलो, मग तो घट दिसला, ते उलट तो घट दिसल्यानंतर त्याच्याबद्दलचे विचार मनात येतात. करेक्ट. त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया येणार आपल्या मनात. जर का ज्ञानच झालं नाही तर प्रतिक्रिया उमटणार कशा? नंतर मला दिसलाच नाही. मी घरी आली बर का, बरी होऊन. थोडा प्रश्न आहे. प्रमेयाच्या संदर्भात जे अज्ञानाचं आवरण जे असं म्हणून सांगितलं, त्याचं नेमकं स्वरूप किंवा हे जरा सांगता येईल का परत? प्रमेयावर अज्ञानाचं स्वरूप असतं. मला कळलं नाही हे अज्ञानाचं स्वरूप. काय कळलं नाही म्हणजे नेमकं? म्हणजे मला तो माहीतच नव्हता ना. ज्ञान होण्याच्या आधी, अंतःकरण वृत्तीने व्यापण्याच्या आधी मला तो माहीतच नव्हता. जेव्हा अंतःकरण वृत्ती तिथे जाते तेव्हा तो माहित नाही हे नाहीसं होतं. अच्छा अच्छा अच्छा. हे अज्ञानाचं स्वरूप. हे टेक्निकल लँग्वेज आहे. काय म्हणजे माहित नव्हतं हे अज्ञानाचं स्वरूप. करेक्ट. अज्ञानाचं स्वरूपच ते आहे. मला मी ब्रह्म आहे हे माहित नाहीये, हे अज्ञानाचं आवरण आहे. आणि प्रत्येक पदार्थावरती असं अज्ञानाचं आवरण असतं. आपल्याला ते माहिती नसतं. आपल्याला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आपल्याला मग नव्याने कळल्यासारखं होतं की नाही? हो. म्हणजे ते अज्ञानाचं आवरण दूर होतं त्याच्यावरचं. अच्छा अच्छा. आणि ते अज्ञानाचं आवरण दूर करण्यासाठी अंतःकरण वृत्तीने त्याला व्यापायला लागतं. करेक्ट. लक्षात आलं. आणि जेव्हा अंतःकरण वृत्तीच्या ज्ञान होतं तर तेव्हा मग आतमध्ये तो पदार्थ कळला की त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल कुठल्याही पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्या उमटायला लागतात. आता स्वप्नात म्हणूया आपण, हे जे पदार्थ असतात ते आपल्याला स्वप्नात पण दिसतं. स्वप्नात दिसले तरी देखील तिथेही आपल्या अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया उमटतात. म्हणजे जेव्हा आपल्याला असं वेगळेपणाने ज्ञान होतं तेव्हा आपल्या अनुकूल प्रतिकूल उमटतातच. पण गाढ झोपेत म्हणा, समाधीत म्हणा, मूर्छा अवस्था वगैरे तिथे प्रतिक्रिया अजिबात उमटत नाहीत, कारण आपल्याला ज्ञान कसलंही होत नाही वेगळेपणाने. कोणाचंही ज्ञान होत नाही कारण अंतःकरण वृत्ती तिथे लीन झालेली असते. तर त्यामुळे आपल्याला ज्ञान होत नाही तिथे, आणि म्हणून प्रतिक्रिया उमटत नाहीत. आणि लीन झालेली असल्यामुळे, शांत झालेली असल्यामुळे तिथे सुख असतं. म्हणजे अंतःकरण वृत्ती जेव्हा शांत होते तर त्यावेळी आनंद असतो. आपण काय म्हणतो की नाही मला अमुक पदार्थ मिळाला, अमुक मी गाणं ऐकलं, सिनेमाला गेले, त्याच्यातनं मला आनंद मिळणार. तो आनंद तो पदार्थ मिळाल्यावर चित्तवृत्ती शांत होते त्याचा असतो. म्हणून शांत करण्यामध्ये सुख आहे हे लक्षात घ्यायचं. गाढ झोपेत मानस प्रतिमाच तयार होते, त्यामुळे तिथे आत्यंतिक सुख असतं. तिथे बुद्धी सच्ची एकरूप झालेली असते, तदाकार झालेली असते, आणि म्हणून तिथे आत्यंतिक सुख असतं. आणि म्हणून आपल्याला गाढ झोप हवी असते. आता उदाहरण दिलेलं आहे मानस प्रतिमेचं, की लांब कुठच्या तरी देशात, पूर्वीच्या काळातलं दूर देशात मुलगा गेलेला आहे. आणखीन कोणीतरी सांगितलं की तुमचा मुलगा मेला. आता वास्तविक मुलगा जिवंत आहे, पण तरी देखील कोणीतरी सांगितलं की मेला. म्हटल्यानंतर घरात सगळा रडारड सुरू होते, सगळ्यांना अतिशय दुःख होतं. पण तो तिथे जिवंत आहे. आणि याच्या उलट जर का तिथे मेला आणखीन बातमीच कळली नाही तर यांना दुःख होत नाही.
ह्याला कारण मानस प्रतिमा जी आहे, तर ती पहिल्या उदाहरणात मानस प्रतिमा म्हणाले की मुलगा गेला म्हणून दुःख झालं, म्हणून प्रतिक्रिया दुःखाची आली. आणि दुसऱ्या उदाहरणात प्रत्यक्ष तो गेलेला असून सुद्धा कळलं नाही, सुखात होता. कारण मानस प्रतिमा तिथे बंद केलं का वेगळी होती. आलं लक्षात? म्हणून आलं. सगळं काय आलं लक्षात आलं. हा, मानस प्रतिमेचं हे सगळं असतं. प्रत्यक्ष पदार्थ बंधनकारक होत नाही, मानस प्रतिमा बंधनकारक होते. मग याच्यावरती ताबडतोब बौद्धांनी प्रश्न केला की मग तिथे क्षणिक विज्ञानवाद मानला का? क्षणिक विज्ञानवाद म्हणजे बुद्धी एकच क्षण राहते, आणखी दुसऱ्या क्षणी ती नष्ट होते. हा क्षणिक विज्ञानवाद आहे. प्रत्येक पदार्थ एकच क्षण टिकतोय तिथे. मग तशा पद्धतीचं नाही, कारण त्या क्षणिक विज्ञानवादात तो पदार्थ प्रत्यक्ष नसला तरी देखील त्यांच्या मताप्रमाणे प्रत्यक्षात नाहीये, सगळं आहे ते क्षणिक आहे, प्रत्यक्षात काहीही नाहीये. मानस प्रतिमा तयार व्हायला प्रत्यक्षात आपल्याला पदार्थ लागतो. तिथे पदार्थ असल्याशिवाय मानस प्रतिमा तयार होत नाही. आणि म्हणून हा बौद्धांचा आपण स्वीकारलेला नाहीये. बाहेरच्या पदार्थाची आवश्यकता असतेच, नुसतं ते नाही तर त्याचं ज्ञान होणं हे प्रमाणांवरती अवलंबून आहे. आणि प्रमाणांवरती अवलंबून आहे म्हणजे तिथे आपलं त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे, अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत पोचली पाहिजे. पोचल्यानंतर तिने तो पदार्थ जाणला पाहिजे, पुरेसा उजेड पाहिजे, डोळ्यांचा काय म्हणूया चांगल्या कंडिशन मध्ये पाहिजेत, कान चांगले पाहिजेत. जर का बहिर असला तर आपल्याला ऐकू येणार नाही पूर्ण, आणि मग दोन बहिऱ्यांच्या गोष्टीसारखं होईल, एक बोलतोय आणि दुसरा ऐकतोय. कारण तिथे यथार्थ ज्ञान झालेलं नाही, तिथे भ्रमज्ञान झालंय. आणि हे जे यथार्थ ज्ञान होतं त्याला प्रमाद ज्ञान असा शब्द आहे. प्रमाद ज्ञान म्हणजे प्रमाणांच्या साह्याने झालेलं यथार्थ ज्ञान, त्याला प्रमाद ज्ञान असं म्हणतात. मग परत एकदा शंका घेतली इथे की मनाने हे निर्माण केलेलं द्वैत जर का बंधनकारक करतं तर मग मनाचा निग्रह करावा ना. ब्रह्मज्ञान काय करायचंय? बरोबर आहे की नाही शंका? की जर का तिथे मनाची प्रतिमा जर का बंधन करत असेल, मनाने निर्माण केलेलं द्वैत बंधन करत असेल, तर मनाचाच निग्रह करा. ब्रह्मज्ञानाच्या खटपटीत कशाला पडायचं? याला उत्तर दिलंय की योगाभ्यासात निर्विकल्प समाधी जी असते त्याने द्वैत निवृत्त होतं. तिथे काय म्हणूया लयरूप समाधी असते ती, म्हणजे तिथे चित्तवृत्तीचा निरोध केल्यामुळे त्याचा लय झालेला असतो, तिथे ज्ञानाचा संबंध नसतो. आणि त्यामुळे योगी जेव्हा परत भानावरती येतात तर तेव्हा सगळे संस्कार त्यांचे जसेच्या तसे असतात, जगाचं सत्यत्व जसंच्या तसं असतं, त्यामुळे ते मुक्त होते. ज्ञानात एव तू कैवल्यम हे परत परत सांगितलेलं आहे. म्हणून जरी योगाभ्यासाने ती समाधी साधली, समाधी ऍक्च्युली पुल्लिंग शब्द आहे, तो समाधी साधला म्हटलं तरी देखील मुक्तीला त्याचा उपयोग नाही. जीवन मुक्ती तर नाहीच नाही, तिथे केवळ तात्पुरता आपल्याला आनंद मिळतो, त्याच्या पलीकडे नाही. जोपर्यंत मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्तृत्व भोक्तृत्व, ह्याला तीन भ्रांती आहेत. ज्या प्रसिद्ध ग्रंथी म्हणतात ज्यांना, किंवा तीन मोठ्या भ्रांती म्हणतात, त्या ह्या आहेत की देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व. ह्या संपूर्ण बंधनात अडकतात. देह तादात्म्य, मी देह आहे, मी बुद्धी आहे, मी मन आहे. जगत सत्यत्व, हे जग आहे, हे सत्य आहे, जसं दिसतं तसं आहे, ते माझ्या भोगासाठी आहे आणि मी भोगता आहे, त्याच्यात मी कर्म करते, मी करते म्हणून होत आहे सगळं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बंधनाला कारण आहेत. म्हणजे केवळ क्षणभर समाधी साधला म्हणजे ही निवृत्त होत नाही. ही बंधनाची कारणं जशीच्या तशी होतात, सगळे पूर्वसंस्कार जसेच्या तसे जागे होतात.
त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय, मी ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष निश्चय झाल्याशिवाय, जगाचं सत्यत्व गेल्याशिवाय, देहाचं तादात्म्य सुटल्याशिवाय, मी करता भुक्ता नाहीये हे कळल्याशिवाय. समर्थांचं आहे ना शेवटी की भक्ताचे स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध. किंवा हेही म्हटलंय की रघुनाथ कृपेची जी आहे, रघुनाथ कृपेने कार्य झाले, रघुनाथ कृपेने महत्व वाढले, हे सगळं आहे ते स्वतः केलं म्हणत नाही, त्याच्या कृपेच्यामुळे झालेलं आहे. त्यांनी माझा माध्यम म्हणून उपयोग करून घेतला आणि त्यामुळे हे झालेलं आहे. हा भाव आपल्याला ठेवायला, आणि हा जर का भाव आपण ठेवू शकलो तर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीतनं आपल्याला थोडी बहुत सुटका करता येते. देहतादात्म्याबद्दल 5 कोशांचा आपण विचार केलाय. त्या 5 कोश एक 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 मी नाही ह्या पद्धतीने आपण जर का विचार केला, आपण त्याची कारणही पाहिली, कारण कुठचंही शाश्वत नाहीये. प्रत्येक कोश त्यातला कधी ना कधीतरी नाहीसा होतो, झोपेत जातो, स्वप्नात जातो, काही ना काहीतरी कारणाने त्याचा लय होतो, म्हणजे तो शाश्वत नाहीये. परत तो पंचमहाभूतांचा बनलेला आहे. पुन्हा त्या प्रत्येक गोष्टीला मी माझं आहे म्हणते, म्हणजे मी वेगळी आहे आणखीन ते वेगळे आहे. अशा सगळ्या ह्याच्यातनं आपण जेव्हा त्याच्याबद्दल विचार करतो अखंड, तर हा विचार केल्यानंतर, सतत विचार केल्यानंतर ह्या भ्रांती हळूहळू हळूहळू जायला मदत होते. तोपर्यंत ह्या भ्रांती जात नाही. जोपर्यंत आपण हा विचार करत नाही तोपर्यंत ह्या भ्रांती जाणार नाहीये. म्हणून ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमू नये भ्रमे म्हणून समर्थ सांगतात. हे विचार करायला लागतो. आणखीन हे विचार करण्यासाठी आपल्याला हे शास्त्र शिकून घ्यायला लागतं. ब्रह्म एकमेव अद्वितीय असा आपला जेव्हा निश्चय होतो, दुसरं नाहीये, मी पण ब्रह्म आहे, तर त्यावेळेस ब्रह्माचं ज्ञान प्रत्यक्ष होणं शक्य. प्रत्यक्ष होणं म्हणजे तद्रूप होणं. आणि तद्रूपता आली नाही तरी देखील त्या निश्चयामुळे त्याला जीवनमुक्तीचा आनंद अनुभवायला मिळतो, कारण त्याचं तादात्म्य गेलेलं असतं देहाबरोबर. म्हणून देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची, हे जे म्हटलेले माऊलींनी, की देह वरती काम करतोय पण मनात जे आहे, अंतःकरण जे तिथे राहिलेलं आहे, ते त्याचं स्थान ढळत नाही. आणखीन अभ्यासाने हे शक्य होतं. मग आता बात करणं हे मोक्षाचं साधन झालं. बात कधी शक्य होत नाही, प्रलयावस्थेत शक्य होत नाही म्हणून उत्तर दिलेलं आहे. म्हणजे प्रलयामध्ये आपणच शिल्लक नाही आहोत, काहीच शिल्लक नाहीये, शास्त्र नाहीये, श्री गुरु नाहीये, तिथे बात करणं शक्य नाही. याचा अर्थ असा आहे की द्वैतमय सृष्टी जी आहे तर ती नष्ट झाली म्हणजे अद्वैताचा अनुभव येणार नाहीये, तर तिचा बात केल्यानंतर अनुभव येणार आहे. बात करणं म्हणजे असून नसल्यासारखी करणं आहे, पण ती सत्य नाहीये हा निश्चय होणं. म्हणून सृष्टी जी आहे तर ती सृष्टी असली तरी मला काहीही फरक पडणार नाही. त्या ज्ञानात, ज्ञान होण्यात कुठेही अडथळा निर्माण होणार नाहीये सृष्टीच्या मुळे. ईश्वर रचित सृष्टी आहे ती. ईश्वर रचित सृष्टी कुठेही काहीही अडथळा आणत नाही. अडथळा जो येतो तो आपली मनोरचित जी सृष्टी आहे, जीवकृत द्वैत जे आहे, ते अडथळा आणत असतं. त्या जीवकृत द्वैतामुळे ईश्वराचं जे द्वैत आहे तर त्याच्याबद्दल आपल्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स येतात, आणि जशा रिॲक्शन्स येतात तसे आपण अडकत जातो. हे माझं आहे, शेजाऱ्याचं जर का काही झालं तर मला काही वाटत नाही, पण माझं जर का झालं तर माझं ताबडतोब बी नसतं. माझ्या आंब्याच्या झाडाला फळं आली आहेत ना, मी खुश, शेजाऱ्याच्या नाही आलं ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं चालतं सगळं. आणि असं जर का हे तादात्म्य जे ह्या ईश्वर रचित सृष्टीशी आहे, या ईश्वर रचित सृष्टीमध्ये जे आपण इन्व्हॉल्व्ह होतो म्हणूया, तर त्याच्यामुळे हे बंधन प्राप्त होतं. आणि त्याच्यातली आपली इन्व्हॉल्वमेंट काढली, त्याच्यापासून आपण अलिप्त व्हायला लागलो. ते माझं नाहीये, ते मी नाहीये, हे ईश्वराचं आहे. ईश्वराशी हे करून आपण संलग्न राहिलो तर हळूहळू हळूहळू
आपल्याला अनुभव येतो. म्हणून ईश्वराने द्वैत जे निर्माण केलेलं आहे ते अद्वैताला कधीही अडचण करत नाही, उलट मदत करते. कारण ईश्वराने निर्माण केलेल्या द्वैतामध्ये श्री गुरु पण येतात, साधना पण येतात, सगळ्या आणखीन वेद वगैरे शास्त्रग्रंथ येतात. हे सगळं ईश्वराने निर्माण केलेल्या द्वैतात येतं. तर त्याच्यामुळे आपल्याला ते उलट साह्यभूत आहे. आपली मानसिक प्रतिमा तिथे सगळा जो प्रॉब्लेम करते तो मानसिक प्रतिमा प्रॉब्लेम करते. ईश्वराने मुळात आपली इंद्रिय बहिर्मुख केलेली आहेत, पण कश्चित धीरः अमृतत्वम ही ऐच्छन्, आवृत्त चक्षु म्हणून म्हटलेलं आहे कठोपनिषदात. आवृत्त चक्षु म्हणजे इंद्रियांची बाहेरची धाव बंद करून त्या परमात्म्याचा अनुभव घेण्यासाठी अमृतत्वाची इच्छा करून तो आतमध्ये आपल्या शोधायला लागतो. आणि आतमध्ये शोधायला लागतो म्हणजे 5 कोशांचा निरास, 4 देहांचा निरास, आणखीन अखंड साधना कुठची, सोहम म्हणा, नाम म्हणा, तत्वचिंतन म्हणा, या द्वैताचा विचार म्हणा, हे सगळे जे विचार आहेत हे साधनेचे विचार आहेत. आपल्याला श्री गुरु जी साधना देतात ती आपल्याला जास्त लवकर घेऊन जाते. आपण आपल्या बुद्धीने जर का साधना करायला लागलो तर नाही उपयोग होत तेवढा, कारण आपल्या प्रकृतीनुसार ती साधना नसते. म्हणून श्री गुरूंनी दिलेली साधना त्यांनी सांगितल्याप्रमाणे करत राहणं ही त्यांची सगळ्यात मोठी सेवा आहे. आणि ती सेवा जर का आपण व्यवस्थित केली तर आपल्याला आज ना उद्या ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. जीवकृत द्वैत जे आहे तर ते आपण बाजूला करू शकतो. तर किती वाजले, वेळ झालेली आहे. पुढे आता जीवानं निर्माण केलेलं द्वैत जे आहे तर त्याच्यात सुद्धा शास्त्रीय आणखीन अशास्त्रीय असे 2 भाग आहेत. शास्त्रीय द्वैत म्हणजे जे परमार्थाला मदत करतं ते, आणि अशास्त्रीय द्वैत म्हणजे जे परमार्थाला विरोध करतं ते. म्हणजे जेव्हा आपण विषयात रमतो, जेव्हा नाही ते उद्योग करायला लागतो तेव्हा त्याला अशास्त्रीय द्वैत म्हणतात. जेव्हा आपण त्या मानस प्रतिमात अनुकूल प्रतिकूल सगळं त्याच्यात अडकतो तेव्हा ते अशास्त्रीय द्वैत आहे. आणखीन शास्त्र म्हणा, तो अभ्यास म्हणा, देवाचं उपासना म्हणा, निष्काम कर्म, श्री गुरु, हे सगळे जे आहेत हे शास्त्रीय द्वैत आहे. म्हणजे अशास्त्रीय द्वैत आपल्याला परमार्थापासून दूर ठेवतं आणि शास्त्रीय द्वैत जे आहे ते त्या अनुभवाकडे आपल्याला घेऊन जातं. शास्त्रीय द्वैत कुठपर्यंत स्वीकारायचं हा पण विचार केलेला आहे इथे. मला वाटतं थांबायला हवं ना आता. मी ब्रह्म असा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत शास्त्रीय द्वैताचा स्वीकार करायला लागतो. याचा अर्थ साधना जी आहे. एक प्रश्न आहे, बोला. ठीक आहे, मी मला वाटतं थांबते. आपण पुढे गेलो ना असं नाही, पुढे थांबते मी. पुढे 1 मिनिट बोला. असं पुढे पुढे गेलो की पुन्हा मला 10-15 पावलं मागे यावं लागतंय. आता काय करणार, त्याला इलाज नाही. बोला. अभ्यासाचा ताळा घालायला पाहिजे असं वाटतं. म्हणूनच म्हटलं की तो परत अभ्यास करायला लागतो. हा, परत अभ्यास करायला पाहिजे. आणि हे पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय कधीही बसणार नाही. होणार नाहीये. म्हणजे आकलन झाल्यासारखं वाटलं ना तरी सुद्धा वाटतं की हे समजलंय मला. एक्झॅक्टली. म्हणून मी म्हटलं बरोबर 10 पावलं परत मागे जायला पाहिजे तर काहीतरी त्याच्यातलं थोडस आमच्या बुद्धीला काहीतरी चालना नाही, मिळेल. फ्रँकली मला हा स्वतःला ग्रंथ 10-15 वेळा वाचायला लागलेला आहे. शक्य आहे. मी एकदा ऐकते, मी उगाच रात्री विचार करत बसते, ते शब्द आठवत नाही. एवढं काय ठीक आहे, आठवलं नाही तरी बिघडत नाहीये. ती संकल्पना आत रुजली पाहिजे. विचार करत राहणं एखादी गोष्ट ऐकल्यावर याचा नक्कीच फायदा होतो. आपल्या वयात ती संकल्पना आत रुजून हे करायला हवं, साधन करायला हवं. त्यानुसार शब्दज्ञानाच्या फार मागे न लागता साधनेच्या मागे लागायला पाहिजे. ही संकल्पना आपल्याला समजून घेतली पाहिजे. समजून घेतल्यानंतर ते अंमलात आणायला लागल्यानंतर ते शब्द जरी काही बिघडत नाही. ते शब्द सांडून बैसायला तो मौनी म्हणावा भला. वेदाभ्यासाचा गलबला याची कारण आहे. धन्यवाद.
मला एक मगाचा ह्याच्यावरनं प्रश्न होता की हा. आपली अंतःकरण वृत्ती ती विषयाकार होते, चिदाभासासकट तिथे पोचते आणि आपल्याला तो प्रमेय जे आहे ते आपल्याला कळतं, म्हणजे त्याचं प्रमाण ज्ञान होतं. पण हे मी ज्यावेळी पहिल्यांदा ती वस्तू बघत असते तेव्हा आहे आणि मग नंतर परत बघते त्यावेळी स्मृती ज्ञान असतं का? तसंच होतं, दरवेळे ते ज्ञान होतं ते आपल्याला. म्हणजे नव्याने होतं म्हणायचं, म्हणजे एखादी वस्तू माझी हरवली आहे आणि मी ती त्याला शोधतेय. प्रत्यभिज्ञा म्हणतात, प्रत्यभिज्ञा. प्रत्यभिज्ञा. हा. परत त्याच गोष्टीचं आपल्याला ज्ञान होतं, प्रत्यभिज्ञा आहे ती. ती प्रत्यभिज्ञा. हा, बरोबर. प्रत्यभिज्ञा म्हणजे पुन्हा अभिज्ञा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ज्ञान होतं आपल्याला त्याला अभिज्ञा म्हणतो आपण, आणि प्रत्यभिज्ञा म्हणजे त्याच गोष्टीचं परत जेव्हा होतं. एक्झॅक्टली, मला आता एकदम बरोबर कळलं. पण स्मृती जी असते ती वेगळी असते, हे लक्षात घ्या. तिथे प्रत्यक्ष पदार्थ नसतो म्हणून ते प्रमाज्ञान नाहीये. हो, बरोबर. हा. स्मृती ज्ञान जे आहे तिथे आतल्या आत अंतःकरण वृत्ती त्या संस्काराच्या आकाराची होते, ती त्या पदार्थाच्या आकाराची होत नाही. नाही होत. त्याच्यामुळे ते प्रमाणांच्या साह्याने झालेलं नाहीये, ते प्रमाज्ञान नाहीये, ते स्मृतीने झालेलं ज्ञान. हा, स्मृतीने झालेलं. करेक्ट. मस्त. हॅलो हॅलो, बोल. बोलू का ताई? आवाज येतो का ऐकू? हो, येतोय, चांगला येतोय. हा, माझा एक असा प्रश्न आहे. मी संजीवनी जोशी बोलतेय. मी परवा सकाळमध्ये रविशंकरांचा एक लेख वाचला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की सतत सारखे प्रश्न करू नका किंवा हे करून म्हणजे मनाचा गोंधळ त्यामुळे उठतो, असं त्यांनी एक लेख लिहिलेला होता. त्याच्यामध्ये खरं प्रश्न विचारणं हे माणसाचं रहस्य जाणून घेण्यामागचा एक उद्देश आहे ना. थोडासा विरोधाभास मला वाटला याचा, कारण समर्थाने सुद्धा जो दासबोध कथन केलेला आहे तो गुरु शिष्य संवादच आहे, म्हणजे शिष्याने पडलेले प्रश्न आणि समर्थ त्यांना उत्तर देत आहेत. मग हा थोडासा मला विरोधाभास वाटला, तर याचं जरा असं थोडस स्पष्टीकरण कराल काय आपण? काय म्हणजे नेमकं काय करावं? काय असतं सांगू का? आपण ते समजावून घेणं, त्याच्यासाठी प्रश्न विचारणं हे आवश्यक आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, गीतेत सांगितलेलं आहे ना. म्हणजे प्रश्न विचारायलाच पाहिजेत, नाहीतर समजेल कसं आपल्याला. पण अति प्रश्न, मला किती कळलाय हे सांगण्यासाठी प्रश्न अशा आणि दुसरं एक सांगते की आपण एक तत्वज्ञान घट्ट धरून बसायचं. जर का आपण कुठचं तरी द्वैती तत्वज्ञान वाचायला लागलो, समजा बौद्धांचं, जैनांचं वगैरे आपण तत्वज्ञान वाचायला लागलो, आपलं किती कन्फ्युजन होईल. हो ना, हो, बरोबर. इव्हन अद्वैतात जर का वेगवेगळ्या संप्रदायांचा आपण पाहायला गेलो, संप्रदाय सगळे अद्वैतातले अद्वैतच सांगतात, पण त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत की नाही? हो, खरंय खरंय. तर त्यामुळे मग प्रश्न निर्माण होतात. म्हणून सुरुवातीच्या काळात तरी एक ग्रंथ, एक संप्रदाय, एक गुरु, मग कन्फ्युजन होत नाही अजिबात. आणखीन मग 100 प्रश्न उपस्थित होत नाही. जेव्हा आपल्याला आकलन होतं त्यानंतर मग बाकीचे ग्रंथ वाचायला प्रश्न नाही. आणखीन या सगळ्या दृष्टीने असे शास्त्र ग्रंथ जे आहेत ना वेदांताचे, ते फार उपयोगी पडतात. म्हणजे आपल्याला नक्की काय आहे, नक्की काय होणार आहे सगळं कळतं. बरोबर आहे. ते असंही म्हणतात की हॅलो, हा बोला. ते असंही म्हणतात की त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला कडूच लागतो, आंब्याचं झाड गोडच लागतं वगैरे, हे अशी विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मनाचा गुंता न होऊ देता त्याच्यातला सुवर्ण मध्ये साधून पुढे जावं, असं त्यांचं विवेचन आहे. तर मग हे कितपत सत्य आहे काय? तुम्ही एक लक्षात घ्या की ते सगळ्यांच्यासाठी सांगत असतात. हो ना, बरोबर आहे. आपल्याला पटेल त्यातलं, आपल्या जे तत्वज्ञान आहे त्याला जे अनुसरून असेल तेवढं त्यातलं स्वीकारायचं असतं. बरोबर आहे, बरोबर. आणि त्याच्यावरती फार विचार मग करायचा नाही. हा, खरंय खरंय खरंय. मला आपली थोडा हा विषयाच्या बाहेरचा प्रश्न आहे. नाही, महत्वाचा आहे हा प्रश्न, महत्वाचा आहे.
हा म्हणून मी जरा धाडस केलं विचारायचं तुम्हाला. धन्यवाद ताई, धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. मला विचारायचं होतं, तुम्ही मगाशी सांगताना म्हणलात की समाधी हे पुल्लिंग आहे, तर आपण ती समाधी किंवा त्यांनी समाधी घेतली असं म्हणतो ना, अगदी मला ते खरं नाही कळलं. तो शब्द पुल्लिंगी ओरिजिनल संस्कृत मध्ये आहे, तो पुल्लिंगी शब्द आहे. अच्छा, थँक्यू. ज्योत्स्नाताई, मला हे परत परत अडचणलं की आता तुम्ही म्हणाला की मला घट कळला, हे चिदाभासामुळे होतं, आणि त्याच्या आधीची स्टेज म्हणजे अज्ञान दूर होऊन त्याला काय म्हणायचं, हा घट आहे. करेक्ट. मग आता हे जर तुम्ही म्हणजे आपण ब्रह्मज्ञानाला अप्लाय केलं तर मग परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दाने होणारं ज्ञान म्हणजे हा घट आहे. तेवढं नाही तसं होत, कारण तिथे परोक्ष आत्मज्ञानात चिदाभासाची व्याप्ती नाहीये, हे लक्षात घ्या. फल व्याप्ती नाहीये. मला घट कळला मध्ये ते येतो प्रश्न, पण त्याच्या आधी पर्यंत आपल्याला ब्रह्माचं काहीतरी ज्ञान, म्हणजे त्याला काय नाव द्यायचं माहित नाही, पण व्हावं लागतं आणि ते शब्दाने होतं. तर त्यावेळेला ही वृत्ती ज्ञान म्हणजे कशी ऑपरेट होते? आपल्याला शब्दाने ज्ञान होत नाही, आपल्याला अंदाज येतो, केवळ अंदाज येतो. एखाद्या आंधळ्या माणसाला आपण रंग जर का सांगायला लागलो, त्याला ते कळणार आहेत का? हत्तीचं वर्णन जर का आपण करायला लागलो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण खूप वर्णन केलं, त्याला किती कळेल सांगा मला? एवढ्या सगळ्या ब्रह्माच्या वर्णनानंतर आपल्याला तशा पद्धतीने ब्रह्म कळतं. पण ते कळणं हे अपरोक्ष ज्ञान आणि ते अनुभव, ते अपरोक्ष ज्ञान नाहीये, ते परोक्ष ज्ञान आहे. आणि त्यांनी आपल्याला काय करायचं आहे एवढं कळतं. आपण वास्तविक ब्रह्म आहोत, पण आपल्याला ते ज्ञान नाहीये. म्हणून हे अज्ञान दूर करणं हे शब्दांच्या साह्याने आपण करत असतो. आणि हे अज्ञान दूर झालं तरी देखील पूर्ण अज्ञान दूर होत नाही. ते खरं आवरण काढण्यासाठी श्री गुरूंची कृपा लागते, कारण त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे, त्यांच्यात ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून ते पलीकडे आपल्याला पोचवतात, ज्यावेळी आपली चित्तवृत्ती पूर्णपणे तदाकार होऊन जाते. पण तोपर्यंत आपल्याला त्याचं अपूर्णच असतं. तोपर्यंत आपल्याला त्या वृत्ती व्याप्ती झाली तर हे शक्य असतं थोडं, पण वृत्ती व्याप्ती होणं हे देखील सोपं नाहीये. वृत्ती व्याप्ती झाली तर चिदाभास एकरूप होऊनच जातो. पूर्ण चित्तवृत्ती तिथे व्यापून तदाकार व्हायला श्री गुरुकृपा, आणखीन आपलं सूक्ष्म बुद्धिवृत्ती, आणखीन शुद्ध आणि स्वच्छ झालेलं अंतःकरण. नाही, इथे चिदाभासच्या आधी एक वृत्ती कव्हर, इथे चिदाभास वृत्ती कव्हर करायच्या आधी काय चिदाभास वृत्ती, चिदाभास जे त्या घटाला हे करताना ते सेकंड स्टेप आहे. फर्स्ट स्टेप मध्ये बुद्धिवृत्ती कव्हर करते. मग तिथे अनालॉगस इथे काय आहे असं मला मग विचारायचं होतं. सोहम. सोहमचं जे आपण केवळ सोहम जेव्हा शिल्लक करतो, महाकारण देह जो आहे ना, ते आपल्याला माहिती असलेलं त्यातल्या त्यात जवळचं आहे. तिथे बुद्धिवृत्ती तदाकार होण्याच्या प्रयत्नात असते, होत नाही. अच्छा, कारण तिथे अहम शिल्लक आहे, त्यामुळे ती प्रयत्नात असते असंच म्हणायला लागतं. प्रत्येक ज्ञान होण्याच्या क्षणी आपण त्या चैतन्याशी एकरूप होतो, चिदाभास त्या चैतन्याशी एकरूप होतो. ब्रह्म जेव्हा आपण जाणतो त्यावेळेस आपणच त्याच्यात विलीन होऊन जातो. त्यामुळे जोपर्यंत मी शिल्लक आहे तोपर्यंत मी त्या ब्रह्माला जाणलेलं नाही. आणि नुसतं हे नाही तर यदि मन्ये सुवेदेती तदभ्रम, म्हणजे जर का वाटत असेल की मी त्याला जाणलाय तर तो तुझा भ्रम आहे, म्हणून केनोपनिषदात सांगितलंय. ज्याला वाटतं की मला ते कळलंय त्याला ते निश्चित कळलेलं नाहीये, उपनिषदच सांगताय.
कारण ते शब्दाने कळत नाही. हो नाही, आता ह्याच्यावर पण विचार करत राहावं लागतं. म्हणजे आता मला कळलंच नाही अजून सुद्धा, पण आय विल थिंक इन दिस डायरेक्शन. नाही, कारण ते ब्रह्म शब्दाने जे होतं ना ज्ञान, ते आंधळ्याला वर्णन केल्यासारखं ज्ञान असतं, पण त्याच्याशिवाय जाता येत नाही, एवढं खरं आहे. जे शब्दासी कळेना, पण शब्दे विनही आकळेना, कळले ऐसेही घडेना तये स्वरूपी, समर्थ सांगतात. शब्द तिथपर्यंत पोचू शकत नाहीत, पण शब्दा वाचून जाऊ शकत नाही. कारण आपल्याला हे सगळं त्याच्या मागचं तत्वज्ञान जेव्हा कळतं तेव्हा आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, आणि त्याच्यासाठी शब्द लागतात. ते ब्रह्म मी आहे हे कळण्यासाठी शब्द लागतात आपल्याला. आणखीन पण शब्दांनी ते कधीही कळत नाही. विवेक चुडामणीतला एक श्लोक आहे की अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला. म्हणजे जर का त्यात परत तत्वाचा अनुभव आला नाही तर शास्त्राचं अध्ययन फुकट आहे. आणखीन अनुभव आल्यानंतर पण शास्त्राचं अध्ययन फुकट आहे. त्या क्षणी तिथे सोहम एवढं फक्त शब्दाचं आपलं काम उरतं. म्हणजे तदाकार वृत्ती करण्यासाठी शब्दाचं काम उरतं आपल्या. ते समजून घ्यायला लागतं, आणि ते पूर्ण समजल्याशिवाय, तसा निश्चय झाल्याशिवाय आपण नाही पोचू शकत. थँक्यू. प्राणाचे साह्य जे आहे, तर कुठचीही हालचाल जी असते ना ती प्राणांच्या शिवाय होत नाही. प्रत्येक हालचाल प्राणांनीच होणार आहे. म्हणजे अंतःकरण वृत्ती बाहेर जायला सुद्धा प्राणाचं साह्य लागतं. तिथे प्राणांचा रोल आहे. बाहेर होऊन त्या आकाराची होण्यासाठी प्राणांच्या साह्याशिवाय नाही करत ती. नाही, काय नाही, विचारायला हरकत नाही. प्रश्न लिहून विचारण्यापेक्षा. नाही, तो कोणीतरी पाठवला होता आधी. अच्छा, ठीक आहे. थांबायचं का मावशी आता? हो, प्रियांका म्हणतेस ना शेवटचं? हो हो. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.